सागर ज्ञानोबा ज्ञानाचे सागर आहे. ते आमच्यासारखे ज्ञानाचे वळी आहेत. कुठं नदी आहे पण ज्ञानोबा हे ज्ञानाचे सागर आहे. काही वेळेला ज्ञानामुळं माणसाला महत्व येतं, पण ज्ञानोबारांच्या ठिकाणी ज्ञानही म्हणून ज्ञानोबारांना महत्व आहे असं नाही. मग ज्ञानोबारांमुळे ज्ञानाला महत्व आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचं खातं ज्ञानोबारांकडे, शांतीचं खातं एकनाथ महाराजांकडे, वैराग्याचं खातं माझ्या तुकोबारांकडे आणि प्रेमाचं खातं नामदेव महाराजांकडे. यात एवढा मोठा जरी हार असला तरी गळ्यात ठेवावाच लागतोय. 10-15 मिनिटं तरी. तुम्हाला काय कोण हार घालत नाही का एवढा मोठा? मगाशी जे सातपोते काका पुन्हा मुरली भाऊ मुळेच मगाशी तिथं आले, माझा सत्कार केला. मला म्हटले मुळे भाऊ म्हटले हे हार राहू द्या, नुसता हातात घ्या. म्हणलं का? नाही म्हणजे वाला आहे, तुमचं शर्ट खराब होईल. शर्ट खराब होईल. मी म्हटलं तुमच्या प्रेमापुढे शर्टाची काय किंमत आहे? तसं हे हाराचं वजन असतं. हे तुम्ही महाराज मंडळींवर केलेल्या प्रेमाचं वजन असते. हाराचं वजन असते. म्हणून ते चौकदार म्हणत होते आधी हार घाला, नाही का? हे म्हणलं हार नको, आधी शाल घाला, म्हणजे शालीला लागू द्या. येणे करायला विचार रे बाबा, वजन शब्द काय मजबूत आहे देणेकरी, काय अडचण नाही. देणेकरी वजनदार बघितले ना. प्रेमाच आपण कुठपर्यंत आलो? प्रेमाचं खातं नामदेव महाराजांकडे. प्रेम हे तर काय झालं, आपल्या जवळच आहेत ना नामदेव. आळंदीवरून ज्ञानोबाराय नामदेव यांच्या भेटीला आले. त्यावेळेला नामदेवराय पंढरपूरला गेलेले, राहिलं तिथं. आणि ज्ञानोबाराय आले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवी. नामदेव महाराजांनी लोटांगण घेतलं. माऊली हो कसं काय? म्हटले जरा काम काढले. असं नामदेव महाराज म्हटले. तुम्ही तिकडं नका पाहू, मी तिथलं सांगतोय. खाली बसा म्हटल्याबरोबर ज्ञानोबाराय खाली बसले. कोणीकडे येणं केलं? जरा तुमच्याकडंच. काय काम? तीर्थयात्रा करायची. मग काय गाडी वगैरे? नाही, पायी तीर्थयात्रा करू. देह संता दारी पडो. आता पायी नाही धनेगावकर मामा, मग लक्झरीने तीर्थयात्रा घडो आणि देह हायवे वरी पडो. संता जरी कुठून पडल. पूर्वीचा काळ, जुना काळ. मला तुमच्या बरोबर तीर्थयात्रा करायची. माझ्या बरोबर? माऊली कालच देव म्हटले की नामा तो पंढरपूर सोडून जायचं नाही. लक्ष द्या, तो पंढरपूर सोडून जायचं नाही. आणि मी म्हटले की मी पंढरी सोडून जाणार नाही. तुम्हाला नाही म्हणता येत नाही ना. जसं आम्हाला हे 2 दिवसावर सप्ताह आला मग फोन आला. मी म्हटलं एवढं फास्ट? ते म्हणले आता फास्ट टॅग आहे ना गाडीला.